नमस्कार. पी-एम किसान योजनेअंतर्गत यापूर्वीचे जे 15 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत की नाही, यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. याच आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर लक्षात घ्या, सदरच्या हप्त्यांमागे म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असून देखील तुम्हाला सदरचा लाभ मिळत नसेल, तर यासाठी कंप्लेंट किंवा माहिती कोठे घ्यायची, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर यामध्ये पाहू शकता की पी-एम किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती आले असता येथे हेल्पलाईन देखील देण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता. तर पी-एम किसान हेल्पलाईन नंबर येथे तुम्हाला नंबर दिला आहे. तर या नंबरवरती संपर्क साधून तुमचा जो रजिस्ट्रेशन आय-डी आहे तो त्यांना सांगून तुम्हाला सदरचे हप्ते किंवा सदरचा लाभ का मिळत नाही याची शहानिशा येथे तुम्ही या नंबरवरती करू शकता. तर याचबरोबर या पोर्टलवरती नोस युअर स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सदरची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तर येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाईप करून इथे गेट ओ-टी-पी या टॅबवर क्लिक करायचं आहे. गेट ओ-टी-पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमच्या खात्यासंदर्भात डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, त्यानंतर एन-पी-एस-आय मॅपिंग, त्यानंतर लँड सीडिंग या सगळ्या गोष्टी अद्ययावत आहे की नाही याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर याचबरोबर तुम्हाला जर लाभ भेटत नसेल तर अधिक माहितीसाठी हेल्पलाईन तसेच तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या जवळच्या तालुका कृषी ऑफिसशी देखील संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये जर लाभ मिळत नसेल तर सदरची तक्रार किंवा माहिती कोठे घ्यायची, तर या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि महत्त्वाच्या योजना आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.